मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी फक्त 4 दिवस उरले। त्यात आज प्रचारासाठीचा सुपर संडे असून सर्वच पक्षांचा प्रचार जोरदार सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे आज तब्बल 20 वर्षांनंतर शिवाजी पार्कवर 2 ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे। दोघेही संयुक्त सभेत आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत। तब्बल 20 वर्षांच्या राजकीय वैरानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे युती करून यंदाची बीएनसी निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे ही युती फक्त राजकीयच नाही तर मराठी माणसांच्या आणि मुंबईकरांसाठी भावनिक दृष्ट्या महत्त्वाची आहे। पण आता प्रश्न असा आहे की मुंबईतील मराठी मतदार या ठाकरे बंधूंच्या बाजूने झुकणार का? याच पार्श्वभूमीवर मुंबई तक या वृत्तवाहिनीने सी वोटरच्या माध्यमातून एक सर्वेक्षण केलंय आणि याचाच आपण सविस्तर आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। मात्र त्याआधी एक महत्त्वाची आठवण, तुम्हाला माहितीच असेल की महानगरपालिका निवडणुकांसाठी आम्ही मूड महानगरांचा हा विशेष शो सुरू केलाय। राज्यातील सर्व महत्त्वाच्या मनपांचा आढावा, राजकीय नेत्यांच्या मुलाखती आणि मतदारांचा मूड काय हे सगळं यातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। त्यामुळे हे सगळे व्हिडिओज आवर्जून नक्की पहा। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। विषयाला लगेचच सुरुवात करूयात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी युती जाहीर करत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। मात्र या युतीचा प्रत्यक्ष किती फायदा होणार आणि मराठी मतदार ठाकरे बंधूंच्या बाजूने झुकणार का आणि त्याच जोरावर मुंबईत विजय मिळवता येणार का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई तक या वृत्तवाहिनीने सी वोटरच्या माध्यमातून एक सर्वेक्षण केलंय, ज्यातून ठाकरे ब्रँड, राज उद्धव युती, मराठी मतं आणि मुंबईचा महापौर याबाबत लोकांचा, खास करून मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक लोकांचा कल समोर आलाय। तर हा जो सर्वे आहे तो सी वोटरचा सर्वे आहे आणि ही सगळी आकडेवारी जी आहे ही टक्क्यांमध्ये आहे। तर पहिला प्रश्न म्हणजे ठाकरे अजूनही सर्वात मोठा ब्रँड आहेत का असं लोकांना वाटतं का? तर त्याच्यात मराठी भाषिक जे आहेत त्यांच्यातले 49.2% मराठी असं म्हणतायत की हो, ठाकरे अजूनही सर्वात मोठा ब्रँड आहे। पुढे 25.3% मराठी लोक असं म्हणतायत की हा ब्रँड आहे पण कमकुवत झालेला ब्रँड आहे। पुढे 9.3% मराठी लोक असं म्हणतायत की ते आता ब्रँड राहिले नाहीये आणि ते ब्रँड आहेत की नाही हे सांगता येत नाही असं म्हणणारे 16.2% मराठी लोक आहेत। आता ही झाली मराठी लोकांची आकडेवारी। आता यावर हिंदी भाषिक लोक काय म्हणालेत, तर हिंदी भाषिक लोकांमध्ये 24% असं म्हणतायत की हो, ते अजूनही ब्रँड आहेत। पुढे 48.4% हिंदी भाषिक लोक असं म्हणतायत की नाही, हा ब्रँड जो आहे तो आता कमकुवत झालेला आहे आणि 14.2% हिंदी लोक असं म्हणतायत की आता ते ब्रँड उरलेले नाहीयेत आणि 13.3% हिंदी भाषिक लोकांचं असं म्हणणं आहे की सांगता येत नाही की ठाकरे बंधू अजूनही ब्रँड आहेत की नाहीये। वळूयात दुसऱ्या ग्राफिककडे। या सर्वेत विचारण्यात आलेला दुसरा प्रश्न म्हणजे ठाकरेंचे उत्तराधिकारी नक्की कोण आहेत, म्हणजे ठाकरे या नावाचे किंवा त्या घराण्याचे सक्सेसर जे आहेत राजकारणामध्ये ते नक्की कोण आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता। सोबतच याच्यात पर्याय होते की एक तर उद्धव ठाकरे, दुसरं एकनाथ शिंदे, तिसरं राज ठाकरे, चौथं कोणीच नाही, पाचवं ब्रँड संपला आणि सहावं सांगता येत नाही, असे 6 पर्याय लोकांना देण्यात आले होते। त्याच्यात आता मराठी भाषिक काय म्हणतायत आपण ते बघूया। 44.3% मराठी भाषिक असं म्हणतायत की उद्धव ठाकरे हेच उत्तराधिकारी होणार। 25.5% मराठी लोक असं म्हणतायत की एकनाथ शिंदे हे ठाकरेंचे उत्तराधिकारी होणार। तर 10.8% मराठी लोक जे आहेत ते असं म्हणतात की राज ठाकरे हे ठाकरेंचे उत्तराधिकारी होणार। बरं, यात 8.4% मराठी माणसं जे आहेत ते असं म्हणतात की ठाकरेंचे उत्तराधिकारी कोणीच नसणार। विशेष म्हणजे ठाकरे ब्रँड संपलाय असं म्हणणारे मराठी लोक 5.5% आहेत। त्याचबरोबर 5% मराठी लोक जे आहेत ते कन्फ्युज्ड आहेत, ज्यांना सांगताच येत नाहीये। बरं, याच बद्दल हिंदी भाषिकांचं काय म्हणणं आहे हे देखील आपण समजून घेऊया। 26.6% हिंदी भाषिकांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे हेच खरे उत्तराधिकारी आहेत।
40.2% हिंदी लोकांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे हे खरे उत्तराधिकारी आहेत. तर 11.3% हिंदी लोक असं म्हणतात की राज ठाकरे उत्तराधिकारी आहेत. तर 10.3% हिंदी लोकांचं असं म्हणणं आहे की यात कोणीच उत्तराधिकारी नाहीये. या हिंदी भाषिकांमध्ये 8.8% लोक असं म्हणतात की ब्रँड संपलाय आणि 2.8% लोकांचं म्हणणं आहे की सांगता येत नाही. त्यामुळे मराठी आणि हिंदी भाषिक लोकांचं यातून आपण जर एक कन्क्ल्युजन काढायचं म्हटलं तर याच्यामध्ये 40.2% हिंदी भाषिक लोक असं म्हणतात की एकनाथ शिंदे हे ठाकरेंचे उत्तराधिकारी आहेत आणि मराठी भाषिकांचा कल आपल्याला हा उद्धव ठाकरेंकडे असल्याचं बघायला मिळतोय. वळूयात तिसऱ्या ग्राफिककडे. या सर्वेत विचारण्यात आलेला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मराठी मत हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकतील का? तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ठाकरेंचा मतदार वर्ग हा मुख्यतः मराठी भाषिक आहे. त्यांनी उमेदवार जे दिलेत ते देखील उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात मॅक्झिमम मराठी भाषिकच दिलेले आहेत आणि परिणामी मतदार आणि उमेदवार या दोन्ही गोष्टी या ठिकाणी मराठी असल्याचं दिसतंय. आणि विशेष म्हणजे आम्ही मराठीसाठीच एकत्र आलेलो आहोत हे सुद्धा त्यांनी बऱ्याचदा म्हटलंय. त्यामुळे मराठी मत ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकतील का असा प्रश्न या सर्वेत विचारण्यात आला आणि या संदर्भात मराठी भाषिक आणि हिंदी भाषिकांनी काय म्हटलंय आपण ते बघूया. 54.8% मराठी भाषिक लोक असं म्हणतायत की हो, मराठी मतं ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकतील. तर 8.3% मराठी म्हणतायत की कदाचित हो, मराठी मतं त्यांच्याकडे झुकतील. पण 12.8% मराठी भाषिक लोक असं म्हणतायत की नाही झुकणार. त्यात 12.7% मराठी लोक थेटच म्हणतायत की मराठी मतं ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने नक्कीच नाही झुकणार. तर 11.3% मराठी लोक जे कन्फ्युज्ड आहेत ते असं म्हणतात की सांगता येत नाही. त्यामुळे यात आपल्याला हो हा आकडा सगळ्यात जास्त पाहायला मिळतोय मराठी भाषिकांकडनं. बरं, पुढे चौथा आणि शेवटचा जो प्रश्न सर्वेत विचारण्यात आलाय तो म्हणजे मुंबईचा महापौर मराठीच असावा असं किती लोकांना वाटतंय. त्यात मराठी भाषिकांमध्ये 69.9% लोकांना असं वाटतंय की मुंबईचा महापौर मराठीच असावा आणि 14.1% लोकांना असं वाटतंय की मुंबईचा महापौर मराठी नसावा. तसेच हिंदी भाषिकांमध्ये 23.2% लोकांना असं वाटतंय की मुंबईचा महापौर मराठीच असावा आणि 51.4% लोकांना म्हणजे हिंदी भाषिकांना असं वाटतंय की मुंबईचा महापौर मराठी नसावा. आता ही आकडेवारी बघून तुमच्या एक लक्षात येतंय का? सी वोटरच्या सर्वेनुसार मराठी मतदारांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. मात्र हिंदी भाषिक मतदारांमध्ये या युतीबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती मराठी मतांच्या जोरावर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत किती प्रभाव टाकते हे निकालावेळी बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.